नमस्कार मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असताल आज आपण या कालवडाचे शिंग जाळणार आहोत। तर हे जे कालवड आहे याचे 21 दिवस कंप्लीट झालेले आहेत। झाल्यानंतर 21 दिवसाने या कालवडाचे आपण शिंगे जाळतोय आणि जाळण्यासाठी सोपी पद्धत अशी डिहॉर्न पेस्ट आहे ती आपण त्याला लावणार आहोत। तर सर्वात आधी आपण त्याला बूल दिलेली आहे। बूल दिल्यानंतर जे त्याचे शिंग आलेले ते शिंग आलेले आहेत ते तिथली केस कापून घ्यायचे आणि केस कापून घेतल्यानंतर तिथं डिहॉर्न पेस्ट लावायची। सहसा डिहॉर्न पेस्ट म्हणजे शिंग जाळायच्या वेळेस जे नटाने म्हणतो आपण शिंग जाळायचे, ते नटाने शिंग जाळण्यापेक्षा डिहॉर्न पेस्टने जाळलेले कधीही चांगले। कारण नटाने जाळतो आपण त्यावेळेस वासराला खूप त्रास होतो आणि जखम होते शिंगाला। तर अशा वेळेस तुम्ही डिहॉर्न पेस्ट लावून आपल्या वासराची शिंगे जाळू शकता। हे कधी तुम्ही भूल न देऊन शिंग जाळवता, तर अशा वेळेस जे तुम्ही डिहॉर्न पेस्ट लावलेली आहे त्यावेळेस वासराला त्याचा त्रास होतो आणि वासरू पाय झाडतं आणि वासराच्या पायाला जे डिहॉर्न पेस्ट समजा तिथली पुसून जाते आणि ती पेस्ट कानाला लागते। कानाला लागल्यानंतर कानाला होल पडतात त्या ॲसिडमुळे, तर त्यामुळे वासराला भूल दिलेली चांगली। आता जे तुम्ही बघत असाल तर हे तुम्ही कोणत्याही व्हेटरनरी डॉक्टरकडून करून घेऊ शकता। तर स्वतः जे शेतकरी मित्र असतील त्यांनी हे जर केलं सहसा आणि करून जर भूल नाही दिली तर ते आपल्याला समजा ते वासराला आपण जे त्याचे पाय लागतात तिथं ते पाय लागल्यानंतर कानाला ॲसिड लागल्यामुळे कानाला फोड पडतात त्या ॲसिडमुळे। तर सहसा डॉक्टरकडूनच हे करून घ्यायचं तुम्ही। तर जर तुम्ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आणि शेतकरी असाल तुम्ही तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। धन्यवाद।